दिल्लीत मुसळधार पावसामुळे आयएस कोचिंग सेंटरमधील तळघरात पाणी शिरलं. पुराच्या पाण्यात अडकून 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू. मृत्यूच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांचा आक्रोश. कोचिंग सेंटर बाहेर विद्यार्थ्यांचं आंदोलन. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. कारवाईचीही मागणी. कोल्हापुरातील बालिंगा रस्त्यावर अजूनही 10 फुटांपर्यंत पाणी. रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धडपड. बोटीच्या साहाय्यानं रुग्णालयात केलं दाखल. सांगलीमध्ये कृष्णेच्या पाणी पातळीत घट. वारणेची परिस्थिती जैसे थे. 4062 नागरिकांचं स्थलांतरण. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली. गडचिरोलीमध्ये पावसाची संततधार. भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला. इंद्रावती नदीलाही पूर. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार. मृत तरुणांच्या कुटुंबियांनाही देणार भेट. उल्हासनगर जवळच्या म्हारळ गावात भूस्खलन. घर कोसळलं. घरात कोणी नसल्यानं जीवितहानी टळली. ठाण्यातल्या कोलशेत पॉइंटवर निसरड्या रस्त्यावरती तरुणांची स्टंटबाजी. हुल्लडबाजी कॅमेरामध्ये कैद. आणि हरिभाऊ बागडेंची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती. तर सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल. राष्ट्रपतींकडून कार्यभार सुपूर्द.